तर मंडळी, आत्तापर्यंत आपण ह्याची भाजी की नाही आधी भिजवून नंतर शिजवून आणि नंतर फोडणी देऊन केली असेल की नाही, तर ह्या दोन्ही स्टेप कॅन्सल करून आपण डायरेक्ट करणार आहे. तर कोणती आहे ती भाजी चला बघूया. कुकरमध्ये तेल गरम करून जिरी मोहरीची फोडणी करून बारीक चिरलेला कांदा घातला, आलं लसूण पेस्ट, गावरान टोमॅटो घालून छान परतून घेतलं. त्यामध्ये बेसिक मसाले घातले, काळा तिखट, थोडंसं धने जिरे पावडर, थोडीशी घातली हळद आणि की नाही चवीनुसार मीठ देखील घालून घेतलं आणि त्यामध्ये अर्धी वाटी धुवून ठेवलेला अख्खा मसूर घातला, छान मिक्स केलं. 1 वाटी उकळलेलं पाणी घातलं आणि 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि पूर्ण वाफ जाईपर्यंत कुकरचं झाकण उघडलं नाही. छान मऊसूत हा अख्खा मसूर तयार होतो आणि की नाही त्यामध्ये नंतर तुपाची फोडणी, त्या तुपाच्या फोडणीमध्ये मस्त असा लसूण तडतडून घेतला होता, म्हणजे लाल करून घेतला होता. थोडासा गरम मसाला, हिरवीगार कोथिंबीर घातली. मस्त हा झटपट अख्खा मसूर तयार होतो. कधी केला नसेल तर एकदा नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करून जावा.